लक्ष्मी, अगं ये लक्ष्मी, अगं बाहेर ये. अगं कुठं आहेस? अगं ये लवकर ये, बाहेर ये. अगं अगं मला तुला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे. बापरे, कुठं आहे लक्ष्मी? काय करत असेल? अगं ये लवकर. अहो आले आले. काय हो, काय झालं? एवढं घाईनं बोलावताय तुम्ही? अगं लक्ष्मी, या आनंदाच्या भरात तुला कसं सांगू तेच कळलं. अहो नेमकं झालं तरी काय? आता सांगाल की नाही? अगं लक्ष्मी, आपली जान्हवी आहे ना, ती 12वीला राज्यातून प्रथम आली. अहो काय बोलताय तुम्ही? खरंच आपली जान्हवी राज्यातून प्रथम आली? अगं हो, आपली जान्हवी. अगं माझ्या पोरीवर माझा विश्वास होता की एक ना एक दिवस आपलं नाव नक्कीच रोशन करेल, आणि आज तो दिवस सोन्यासारखा दिवस आज आलाच. खरंच लक्ष्मी, आपली जान्हवी खूप मोठ्या गुणाची आहे ग. हो खरंच देवा परमेश्वरा, आज मी धन्य झाले. माझ्या सोन्यासारखा संसार आज कसाने एखाद्या गुलाबाप्रमाणे फुलून आणि बहरून आला. आई, बाबा, कसली कुसबुस करता? काय झालं? अगं वेडे, तुला माहित आहे का, तू राज्यातून प्रथम आलीस. खरंच? बाबा, मी प्रथम आली. आई बाबा, तुमच्या आशीर्वाद आणि पुण्याने मी आज देशाची पहिली पायरी टाकली. अगं लक्ष्मी, बघतेस काय, ज्या परमेश्वरानं आपल्याला हे सोन्यासारखं दिवस दाखविलं, त्या देवाला नमन करून त्याचा आभार मानू. अगं चल. अहो हो ना, चला मग. परमेश्वरा, तुझ्या कृपेने आज माझा संसार पण कसा सोन्यासारखा फुलून आला. तुझ्या चरणी हीच प्रार्थना करते की माझ्या संसाराला असंच नेहमी सतत सुखी समृद्धीने फुलून राहू दे. तुमचे संपूर्ण पैसे परत करेन, पण आता माझ्यावर थोडीशी दया करा साहेब. माझी खूप बिकट परिस्थिती आहे. अहो साहेब, सोडा साहेब, अहो दया करा. हे खूप झाली दया माया करून करून 8-5 महिने झाले लोके, तरी पैशाचा काही कपात दिसेना.
सुद्धा नाही हो. अहो, एकुलती एक माझी मुलगी लागायची आहे हो. अहो, सोळा तिला तिला काही करू नका माझ्याकडे. अहो, सोळा माझ्या मुलीला हो. अहो, माझा नाही होती. अहो, तुला काही बघितलं नाही हो. अहो, सोळा साहेब सोळा हो.
शिखर